राज ठाकरे यांच्या गंगाजल वक्तव्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी ही बॅनरबाजी केली। गंगाजल शुद्धच आहे, मात्र काहींच्या विचारांचं काय असा सवाल त्यांनी या बॅनरवर उपस्थित केलाय आणि मनसेला डिवचलंय। गंगा नदी अशुद्ध झाली असून ती साफ करावी असं वक्तव्य राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये केलेलं होतं आणि त्यावरूनच समाधान सरवणकरांनी बॅनरबाजी केलेली आहे आणि सवाल उपस्थित केलाय। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे भाषण त्यांनी केलेलं होतं आणि त्या भाषणादरम्यान कुंभमेळा संदर्भात त्यांनी जी भूमिका मांडलेली होती त्यावरून आता शिवसेना शिंदे गटाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या मी दादर येथे उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो माझ्या मागे एक मोठा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। हा बॅनर आपण माझ्या मागे बघू शकतो। समाधान सरवणकर जे सदा सरवणकर माजी आमदार आहेत या माहीम विधानसभा मतदारसंघाचे, त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। खरं तर कुंभमेळा संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी लोक गेले होते, त्या लोकांची निष्ठा नदीच्या पाण्यात मिसळली असेल, मग ते पाणी शुद्ध कसं असू शकतं असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला होता आणि त्यावरूनच आपण या बघू शकतो की या बॅनरवरती एक मजकूर लिहिण्यात आलेला आहे, गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। स्नान केलेलं होतं त्यांचे सगळ्यांचे छायाचित्र या आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचा फोटो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू ज्या देशाच्या राष्ट्रपती आहेत त्यांचा फोटो आहे आणि जे राजकीय अभिनेते आहेत, बॉलिवूड सेलिब्रिटीज आहेत त्यांचे सुद्धा फोटो आपल्याला या बॅनरवरती पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हा क्षण अभिमानाचा आहे, हा क्षण गौरवाचा आहे, हा क्षण हिंदू एकजुटीचा आहे, हर हर गंगे नमामि गंगे असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।